नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे आज आपल्याला माहिती देणार आहे गुरुपुष्यामृताची. आपल्याला माहिती आहे की आता 2 दिवसात 21 मेला गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो सगळ्या पंचांगांमध्ये कॅलेंडरमध्ये आपण वाचतो. अनेक ज्वेलर्सच्या जाहिराती पण असतात की गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करा. त्या गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय ह्याबद्दल मी बोलणार आहे. तर गुरुग्रह जो आहे तो धनाचा, दानाचा म्हणजे मंगल ग्रह आहे, जो पवित्र आणि मंगल गोष्टी आपल्याला देत असतो. त्याचा वार गुरुवार. आणि पुष्य नक्षत्र जे आहे ते पोषण करणारं नक्षत्र आहे. पुष्य हा शब्द तयार जो आहे त्याच्यापासून पोषण हा शब्द तयार झाला आहे. म्हणजे आपल्या ज्ञानाचं, आपल्या शरीराचं, आपल्या मनाचं, आपल्या धनसंपत्तीचं पोषण करणारा तो नक्षत्र आहे. आणि पोषण करतो म्हणजे काय करतो? स्थिर ठेवतो आणि वाढवतो. आणि असा हा जो योग आहे की गुरुवारी म्हणजे बृहस्पतीच्या वारी गुरुवारी जर पुष्य नक्षत्र आलं तर तो अमृत योग, सर्वसिद्धी योग मानला जातो. गुरुपुष्यामृत योग हा सर्वसिद्धी योग आहे. त्या दिवशी महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात. त्यातल्या आपल्याला माहिती आहे ती सहसा सगळ्यांना माहिती आहे ती एकच गोष्ट की सोनं किंवा रत्न खरेदी करायची त्या दिवशी. पण गुरुपुष्यामृत योग हा फक्त सोने खरेदीसाठी नाही. त्यात अजूनही 3 गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला सांगते. खरं तर काहीही ज्याचं पोषण व्हायचं असेल ते ह्या मुहूर्तावर जरूर करावं. पहिली गोष्ट ही आहे की ज्ञान देणारा, ज्ञान वाढवणारा ग्रह आहे गुरु. आणि त्यामुळे गुरुपुष्यामृत योगावर जरूर सद्गुरूंकडनं, श्री गुरूंकडनं मंत्रदीक्षा घ्यावी. ज्यांनी आधीच मंत्रदीक्षा घेतलेली आहे त्यांनी गुरुपुष्यामृत योगावर सद्गुरूंनी दिलेल्या उपदेश म्हणजे त्यांनी जी काय साधना दिली असेल, जो काय मंत्र दिला असेल त्याची जास्तीत जास्त साधना करावी. कारण ती गुरुपुष्यामृत योगावर अतिशय पुण्यदायी मानलेली गेलेली आहे. त्यामुळे गुरूंनी दिलेली दीक्षा, एक तर गुरूंकडनं दीक्षा घ्यावी किंवा गुरूंनी दिलेल्या दीक्षेचं ती साधना दीक्षेप्रमाणे करावी. मंत्र साधना असो किंवा काही स्तोत्र सांगितलेलं असो. तर हा एक भाग. दुसरा भाग की आयुर्वेदामध्ये हा फार महत्त्वाचा दिवस मानला जातो. फक्त गुरुपुष्यामृत नाही, जेव्हा केव्हा पुष्य नक्षत्र असेल, पण गुरुपुष्यामृतला विशेष एक सुवर्णप्राशन दिलं जातं वैद्यांकडनं. 3 महिन्याच्या बालकापासनं, शिशूपासनं, अगदी लहान अर्भक जे आहे 3 महिन्याचं, त्याच्यापासून 12 वर्षापर्यंतच्या मुलांना हे सुवर्णप्राशन त्या प्रमाणात, वैद्यांना ते प्रमाण माहीत असतं. तर गुरुपुष्यामृत योगावर आणि पुढे सुद्धा दर महिन्याला जे पुष्य नक्षत्र येतं त्या योगावर आयुर्वेदाचार्यांकडे जाऊन जरूर सुवर्णप्राशन मुलांना द्यावं. कारण काय होतं, पूर्वीचा काळ असा होता, म्हणजे मला जे माझ्या मुलांचं आठवतंय किंवा आत्तापर्यंत आठवत होतं, लहान बाळाला आपण गुटी उगाळून पाजायचो. गुटी पाजायची रोज सकाळ संध्याकाळ. तर त्या गुटीमध्ये काही आयुर्वेदिक औषधी असतात. एक वेढा सहाणेवर द्यायचा आणि त्यात सुवर्ण असायचं. म्हणजे सोन्याची एखादी अंगठी किंवा सोन्याची छोटीशी काहीतरी वस्तू त्यात 1 वेढा देण्यासाठी असायची. म्हणजे लहान बाळाला त्याचं शरीर, त्याची बुद्धी, त्याचं मन भक्कम व्हावं, म्हणजे सर्वांगीण विकासासाठी आणि पुष्टीसाठी, पोषण होण्यासाठी सुवर्ण भस्म
आता सुवर्णभस्माचा आपल्याला अंदाज लागत नाही किती द्यायचं, पण वैद्य सुवर्णप्राशन या मुहूर्तावर देतात, तर ते लहान बालकाला गुरुपुष्यामृतावर आणि पुढच्या पुष्य नक्षत्रांवर जरूर द्यावं, 3 महिन्यापासून 12 वर्षापर्यंत. ही झाली दुसरी गोष्ट. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्ञानात वृद्धी होते. गुरु ज्ञान देतात, हे गुरुग्रह सुद्धा, आणि पुष्य नक्षत्र पोषण करतं. त्यामुळे कार्तिकेय स्वामी जे आहेत, म्हणजे कार्तिकेय गणपतीचा मोठा भाऊ, तर कार्तिकेयाचं एक स्तोत्र आहे, प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. तर त्या प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे पाठ, त्यात कार्तिकेयाची नावं दिलेली आहेत, तर त्या स्तोत्राचे पाठ गुरुपुष्यामृताच्या नक्षत्रावर सुरू करावे आणि पुढच्या पुष्य नक्षत्रात, पुढच्या महिन्यात जे पुष्य नक्षत्र येईल, मग भले तो गुरुवार असो नसो, गुरुपुष्यामृत असो नसो, बस पुष्य नक्षत्र आलं पाहिजे. तर गुरुपुष्यामृतापासून सुरुवात करून पुढच्या पुष्य नक्षत्रापर्यंत ते कार्तिकेयाचं प्रज्ञा विवर्धन स्तोत्र म्हणायचं आहे, मुलांनी पठण करायचं आहे. आणि खरं तर मुलांनी असं मी हे करत नाही, मोठ्यांनी सुद्धा, आपल्याला ज्ञान नकोय का, आपल्याला बुद्धी नकोय का, आणि प्रज्ञा विवर्धन, प्रज्ञा ही बुद्धीची पुढची लेव्हल आहे. बुद्धीच्या ज्या काही लेव्हल्स सांगितलेल्या आहेत, पातळी, त्यातली प्रज्ञा ही उच्च प्रतीची बुद्धी आहे, उच्च पातळीची बुद्धी आहे. तर ही प्रज्ञा वाढण्यासाठी प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचे, म्हणजे जे कार्तिकेयावर लिहिलेलं आहे, त्याचे पाठ करावेत. आणि साधारण 27 ते 29 दिवस, 27 नक्षत्र पूर्ण होऊन पुढच्या महिन्यातलं पुष्य नक्षत्र येईपर्यंत. तर आज तुम्हाला ही माहिती कळलेली आहे, ती आचरणात आणा. कारण फक्त सोने खरेदी हा गुरुपुष्यामृताचा विधी नाही. सोनं खरेदी जरूर करा, तो ज्याचा त्याचा प्रश्न, पण त्याच्याबरोबर ह्या 3 गोष्टी ह्या गुरुपुष्यामृताला आणि येणाऱ्या कुठल्याही गुरुपुष्यामृताला अवश्य करा. हा सर्व सिद्धी देणारा योग आहे. आमच्या ओंकार संस्कार केंद्राने प्रज्ञा विवर्धन स्तोत्राचा हा पाठ कसा करायचा त्याचा एक वेगळा ऑडिओ केलेला आहे, वेगळा पॉडकास्ट केलेला आहे. त्याची लिंक आम्ही देतोय, ती पण पहा आणि गुरुपुष्यामृत योगावर स्वतःचा भरपूर लाभ करून घ्या. नमस्कार.